नमस्कार मंडळी. आज रविवारचा स्पेशल बेत गोवन फ्युजन स्टाईल फिश इन रेड शेजवान सॉस. चला तर याची आता आपण कृती बघूया. आता आपण गोवन फ्युजन स्टाईल फिश इन रेड शेजवान सॉस ला लागणारं साहित्य बघून घेऊया. साहित्यामध्ये इथे आहे स्नॅपर 500 ग्रॅम, एक पूर्ण ही टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर, ब्लॅक पेपर पावडर, मीठ आणि रेड चिली पावडर आणि अर्धा लिंबू त्याचा रस काढायचा आहे आपण. आता पुढची कृती बघूयात. आता ह्याच्यात ज्यूस ऑफ हाफ अ लार्ज लेमन आधी घालून घेऊयात. हे सगळे मसाले आधी घालून घेऊयात आणि आधी कोट करून घेऊयात. एकदम हलक्या हाताने करायचं, नाहीतर फिश तुटू शकतो. फ्लेकी फिश आहे. फिश हँडल पण करताना हलक्या हाताने करायचा, म्हणजे फिशचं टेक्स्चर तसंच राहतं. आता ह्याच्यामध्ये मी कॉर्नफ्लॉवर घालून घेते. आता हे आपल्याला पहिलं मॅरिनेशन आहे, ते साधारण 30 मिनिटसाठी ठेवून द्यायचंय. आता मी हे क्लिंग रॅप करून ठेवलेलं आहे. असंच असं मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे फॉर नेक्स्ट 30 मिनिट्स. आता पुढचं साहित्य बघून घेऊया. सॉससाठी लागणारं साहित्य आहे फाईनली चॉप्ड 2 छोटे टमॅटो, फाईनली चॉप्ड 2 छोटे कांदे, 1 इंच आलं फाईनली क्यूब्स फाईनली चॉप्ड करून घेतलेले, 5 ते 6 सुकलेल्या हिरव्या मिरच्या सुकलेल्या त्या हाफ करून घेतलेल्या आहेत. नंतर याच्यामध्ये टमॅटो सॉस आहे, याच्यामध्ये डार्क सोया सॉस आहे, याच्यामध्ये लाईट सोया सॉस आहे, याच्यामध्ये हाफ अ टीस्पून विनेगर आहे, फाईनली चॉप्ड गार्लिक, 1 हीप ऑफ टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर आणि घरी बनवलेला शेजवान सॉस, तो 1.5 ते 2 टेबलस्पून घेतलेला आहे. आता आपण पुढच्या कृतीकडे जाऊयात. गॅस लावून घेते. त्याच्यामध्ये 2 टीस्पून हीप ऑफ बटर घेतले. रूम टेम्परेचर आहे बटरचं. बटर जळू नये म्हणून इमिडिएटली त्याच्यामध्ये मी लसूण घातलाय. लसूण वापरण्याचा अजून एक टेक्निक आहे, लसूणला पूर्ण शिजवून घ्यायचं, नाहीतर त्याचा जो एक कच्चट स्मेल असतो तो तसाच राहतो. म्हणून लसूण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. लसूण पूर्ण होण्याच्या आधीच जर त्याच्यामध्ये पुढच्या भाज्या वगैरे घातल्या तर एक भाजीला कच्चट वास येत राहतो कायम आणि ती जास्त टिकत पण नाही. तर लसूण कायम छान गोल्डन ब्राऊन करून घ्या. बटरमध्ये आधीच मीठ आहे, त्याच्यामुळे आपण काही मीठ घालणार नाही आहोत.
लाईट सोया सॉसमध्ये पण मिठाचं प्रमाण असतं, डार्क सोया सॉसमध्ये पण मिठाचं प्रमाण असतं, व्हिनेगरमध्ये पण असतं, याच्यात पण आहे, काय शेजवान सॉसमध्ये पण आहे आणि टोमॅटो सॉसमध्ये पण आहे. हे बघा, लसूण छान गोल्डन ब्राऊन झालेला आहे. मिरची आणि आलं आधी टाकायचं नाही, या मोमेंटला कांदा टाकायचा आधी, कारण मिरची तर व्यवस्थित शिजली जाते, पण आलं जर आता टाकलं तर ते नंतर कडू होतं आणि स्मेल आणि स्वाद कडू कडू असा लागतो. ऑलरेडी फिश ची डिश करतोय आपण, त्यामुळे ते थोडं ओव्हर पॉवर झालेलं, ओव्हर पॉवरिंगच असतो स्मेल जर आज, तर जितकं सटल स्मेल ठेवता येईल तितकं ठेवा. हे सगळं मी हाय हीटला करते आहे, कारण की आपण आता जस्ट स्टर फ्राय करणार आहोत म्हणून. आता या मोमेंटला गोल्डन ब्राऊन झालाय आपला कांदा, त्याच्यामध्ये आपण टोमॅटो घालूया आणि छान परतवून घेऊया. याला पूर्ण सॉफ्ट होऊन द्यायचं. आता टोमॅटो सॉफ्ट झालेले, या मोमेंटला आपण आलं बारीक कापलेलं आणि मिरच्या घालून घेऊयात. हे काय आपल्याला जास्त शिजवायचं नाहीये आलं. आता हे मॅरिनेट केलेला जो फिश आहे तो आपण त्याच्यात ऍड करून सॉटे करून घेऊयात. आता हे हाय हीट वरती आपण सॉटे करून घेऊयात आणि पूर्णपणे फिश शिजवून घेऊयात. हा फिश शिजायला वेळ लागत नाही, कारण आपण ऑलरेडी मॅरिनेट करून ठेवलेला आहे. जितका वेळ जास्त तुम्ही मॅरिनेट कराल तितकं चांगलं असतं. हा बोनलेस कट आहे स्नॅपरचा, तर कोळणीने माझ्या आज सकाळी आणून दिला मला आणि मी तो बोनलेस करून घेतला. चायनीज साठी किंवा एक्सेप्ट फॉर महाराष्ट्रीयन कुकिंग आणि कुकिंग मधलं ते पण कोळी वडा, ते सोडलं तर आपल्याला बोनलेस फिशच लागतो सगळ्यासाठी. तंदूर करताना, इटालियन बनवताना, चायनीज बनवताना. सो आता हा फिश हळूहळू शिजवून घेऊयात आपण. फिश हा एकदम डेलिकेट असतो, म्हणून मी स्पॅच्युला वापरते आहे जेवण बनवताना. आता सगळे आपण सॉसेस आणि हे घालून घेऊयात. हाफ अ टीस्पून विनेगर, डार्क सोया सॉस 1 टीस्पून फॉर कलर, लाईट सोया सॉस फॉर टेस्ट, टोमॅटो सॉस. ओके सॉरी, आधी हे घालूयात म्हणजे मला हा चमचा मिळेल. हा आहे घरी बनवलेला शेजवान सॉस आणि हा आहे टोमॅटो सॉस. खूप छान लागते ही रेसिपी, जरूर करून बघा.
आय एम शुअर तुम्हाला आवडेल. आणि लागलं तर टच ऑफ वॉटर घालूयात आपण थोडंसं ह्याच्यामध्ये. सो त्याची अंगासरशी लपथपलेली ग्रेव्ही क्रिएट होईल, तयार होईल. हे गोवन फ्युजन आहे, त्यामुळे ह्याच्या वरती स्प्रिंग अनियन कापून घालत नाहीत, तर कोथिंबीर घालतात. सो कोथिंबीर घालायची. आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊयात. पाणी घालून घेण्याचं कारण आपण आधीच फिशला कॉर्नस्टार्च लावून घेतलेलं होतं. जर का गरज नसेल तर ते कॉर्नस्टार्च आपण नाही वापरायचं. म्हणजे आपोआप जर ग्रेव्ही थिक व्हायला लागली तर वी डोंट नीड टू यूज कॉर्नस्टार्च, नाहीतर ते खूप घट्ट पिठल्यासारखं होतं आणि मग खायला मजा पण येत नाही. ओके, अजून थोडंसं पाणी लागणार. आणि आय थिंक वी आर गुड फॉर कॉर्नस्टार्च. लेट्स नॉट यूज इट. ओके, दिस इज हाऊ द ग्रेव्ही शुड लुक. आता ह्याला शिजायला किंचित वेळ देऊयात. ज्या वेळेला आपण आयर्न वापरतो त्यावेळेला आयर्नच्या मध्ये जेवण कुक झालं की लगेच काढून ठेवायचं. नाहीतर आयर्नची आणि ज्याच्यात आंबट आहे, दही आहे, टोमॅटो आहे, सोया सॉस आहे, लिंबू आहे, अशा ज्याच्यात गोष्टी आहेत ते काढून ठेवा, नाहीतर त्याची एकमेकांवरती केमिकल रिॲक्शन होईल आणि इटेबल नाही राहत ते. मीठ चेक करा. थोडंसं मीठ लागलं तर मीठ घाला. तुम्हाला किती खारट लागतं त्याप्रमाणे. पण आपली ग्रेव्ही फिश इन रेड सॉस इज ऑलमोस्ट रेडी. आता आपण प्रेझेंटेशन आणि प्लेटिंग करून घेऊया. दॅट्स इट. आपला झालेला आहे आता फिश इन रेड सॉस. हे आपलं फायनल प्रॉडक्ट आहे. आता आपण प्लेटिंग करून घेऊयात. हे आपलं फायनल प्रॉडक्ट आहे. असं मी प्लेटिंग आज केलेलं आहे. तुम्हाला जर ही आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्ही पण घरी ही रेसिपी बनवून बघा जरूर. कशी वाटली ते सांगा मला. तुम्ही खा, तुमच्या फॅमिलीला खायला घाला आणि स्वस्थ रहा. थँक्यू. बाय. हॅपी संडे.